बऱ्याचदा जग कसं चालतं ते आपल्याला वाटतं तसं नसतं. पडद्यामागं काहीतरी वेगळंच शिजलेलं असतं किंवा शिजत असतं. आता काही वर्षाखाली Netflixवर स्क्विड गेम नावाची एक वेब सीरीज आली होती. ती सगळ्यांना पाहिली असेल. त्यात सीरीजमध्ये श्रीमंत लोक कसे गरिबाला पकडतात आणि एक वेगळाच गेम खेळतात. या गेममध्ये अक्षरशः लोकं मारले जातात. श्रीमंत लोक त्याच्या घरी बसून आसुरी आनंद घेत असतात. त्या गेममध्ये एक काचेचा चंबू असतो. त्या चंबूमध्ये जितकी माणसं एका गेममध्ये मेली तितके जास्त पैसे जमा होतात आणि शेवटी जो राहिला सगळे गेम ज्यानं जिंकले हे सगळे पैसे त्याला मिळणार असतात. शेवटी राहिलेली व्यक्ती म्हणजेच हिरो सांगतो की पैसा सर्वस्व नाही, तुम्ही लोक फक्त आसुरी आनंद घेत आहेत. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय त्याचं कारण म्हणजे खऱ्या जगामध्ये देखील असंच काही घडतंय का, आता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे एप्स्टीन फाईल्स. ज्याप्रमाणे अल्पवयीन मुलींचं शोषण केलं गेलं, लहान लेकरांचं मांस खाल्ल्याचे दावे करण्यात आले आणि धक्कादायक म्हणजे कोरोना व्हायरस आणि बिल गेट्स यांचं एप्स्टीन फाईलमधील आलेलं नाव. आता या सगळ्यामध्ये आणखीन काही माहिती समोर आलेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सगळ्या जगाला सांगितलं होतं की जागतिक हेल्थ एमर्जन्सी आली आहे, जागतिक महामारी आली आहे. कोणी म्हणायचं की वटवाघळापासून एक व्हायरस आलाय, तर कोणी सांगायचं चीनच्या एखाद्या लॅबमध्ये व्हायरस तयार झालाय, तर कोणी म्हणायचं चीनच्या वुहान शहरामध्ये व्हायरस सापडला आणि ज्यानं बघता बघता अख्ख्या जगाला विळखा घातला, म्हणजेच अख्ख्या जगामध्ये ते व्हायरस पसरला. आता कोविड-19 या व्हायरसचं नाव होतं. म्हणजेच काय तर कोरोना. आणि याच कोरोनामुळे पहिल्यांदा अख्खं जग बंद पडलं. लोक पुण्या मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरातून जमेल त्या पद्धतीनं गावाकडे निघत होती. लोकांनी कित्येक किलोमीटरचा प्रवास आपल्या बायकासोबत लेकरासोबत पायाने केला. भारतात लॉकडाऊन लागलं. लोक वर्ष 2 वर्ष घरात अडकून पडले. या व्हायरसमुळे लाखो लोक मेले आणि आता एक नवीनच विषय समोर आला. ते म्हणजे ही महामारी नैसर्गिक होती का कोणी मुद्दामून जाणीवपूर्वक घडून आणली होती. असा चर्चा करण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांचं नाव या सगळ्यामध्ये घेतलं जात आहे किंवा तसे दावे केले जात आहेत. तर सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता याबाबत खरं काय आहे तर अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं नुकत्याच काही फाईल बाहेर काढलेल्या आहेत एप्स्टीनच्या आणि याच्यामध्ये काही माहिती समोर आलेली आहे. आणि त्यातली धक्कादायक माहिती म्हणजे 2015 मध्ये बिल गेट्स आणि एप्स्टीन यांच्यामध्ये एका महामारीबद्दल ईमेलवर चर्चा झाली होती. आता ईमेलचा विषय काय होता तर साथीच्या रोगांची तयारी म्हणजेच पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस. आता या दोघांना जिनिव्हात एका मोठ्या बैठकीला बोलवण्यात आलेलं होतं. या बैठकीत बायोमेडिकल प्रोडक्ट आणि महामारीच्या मॉडेलिंगवर चर्चा झाली होती. म्हणजे संकट येण्याआधीच त्याची तयारी सुरू होती का, असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. आता या सगळ्यामुळं हे आधीच ठरलेलं होतं का, आधीच यांना माहीत होतं का, अशा प्रकारच्या शंका आता उपस्थित राहत आहेत. या बैठकीत माहिती किंवा या बैठकीची माहिती रशियन मीडिया रिपोर्टमध्ये आहे. 2015 मध्ये टेड टॉक नावाच्या एका कार्यक्रमामध्ये बिल गेट्स बोलताना म्हणाले होते की माणसाला पुढचा मोठा धोका अणुयुद्धाचा नाही तर एका व्हायरसचा आहे. आता याच विधानामुळे लोकांना प्रश्न पडला की 5 वर्ष आधीच महामारी येणार हे बिल गेट्स यांना कसं माहित होतं. असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. महत्वाचं म्हणजे पीर ब्राईट इन्स्टिट्यूट. आता या इन्स्टिट्यूटला 2018 मध्ये कोरोना व्हायरसचा वापर करून प्राणी आणि पक्ष्यासाठी वॅक्सिन बनवण्याचं पेटंट घेतलेलं होतं. महत्वाचं म्हणजे या इन्स्टिट्यूटला बिल गेट्स यांच्याच फाउंडेशननं 2013 आणि 2016 मध्ये भरघोस आर्थिक मदत दिलेली होती, फंडिंग दिलेली होती. जरी गेट्स फाउंडेशननं त्याचा दावा फेटाळला असला तरी त्याचे संबंध या संस्थेची होते हे स्पष्ट झाल्याचं सांगितलं जातं. आता कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये सापडला, पण त्याच्या बरोबर 2 महिने आधी म्हणजेच ऑक्टोबर 2019 मध्ये बिल गेट्स फाउंडेशनने एक इव्हेंट घेतला होता ज्याचं नाव 201 होतं. आता या कार्यक्रमामध्ये एका काल्पनिक व्हायरसच्या उद्रेकाबद्दलची चर्चा झाली होती, जो वटवाघळांपासून डुकरात जातो आणि तिथून तो माणसामध्ये पसरतो. आणि योगायोग बघा 2 महिन्यांनी बरोबर तसंच घडलं. जगभरामध्ये कोरोना आला. तर कोरोना पसरायच्या काही महिने आधी म्हणजेच सप्टेंबर 2019 मध्ये बिल गेट्स यांनी बायोएनटेक नावाच्या एका कंपनीमध्ये $55 मिलियन गुंतवणूक केली होती. ही तीच कंपनी आहे जिने पुढे जाऊन फायझर सोबत मिळून कोरोनाची लस बनवली किंवा वॅक्सिन बनवली. म्हणजेच आधी व्हायरसची चर्चा, मग त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि महामारी आली की वॅक्सिन विकून नफा मिळवला का, असे प्रश्न उपस्थित जात आहेत. ही सगळी लिंक जोडली की संशय वाढतो, शक वाढतो. एप्स्टीन फाईल्स मधून आणखीन विशेष माहिती बाहेर आली, ती म्हणजे पॅन्डेमिक बॉन्ड्स. 2017 मध्ये वर्ल्ड बँकेनं बॉन्ड्स काढले होते. जर मोठी महामारी आली तर हे पैसे वापरले जाणार होते. तर एप्स्टीन आणि त्याचे सहकारी नेमकं
याच काळामध्ये अशा आर्थिक व्यवहारांबद्दल बोलत होते. आता हे सगळे पुरावे पाहिले तर असं वाटतं की काहीतरी नक्कीच पडद्यामागं शिजत होतं किंवा शिजलं होतं. पण अजूनही या गोष्टीला कोणताही ठोस कायदेशीर पुरावा मिळालेला नाही. बहुतेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की अजूनही व्हायरस जो आहे तो नैसर्गिकरित्या वटवाघळांपासूनच आला होता किंवा तसं सांगितलं जातं. जर काही जण म्हणतात की चीनच्या लॅबमधील ती झालेली एक चूक आहे. पण बिल गेट्स आणि एप्स्टीन यांच्यातल्या गुप्त चर्चा आता जगासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच संशयाची सुई त्यांच्याकडे वळालेली आहे. आता या सगळ्या बाबत तुम्हाला काय वाटतं? खरंच बिल गेट्स यांनी हे सगळं आधीच प्लॅन केला असेल का? का ही फक्त एक योगायोग होता? तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर काही माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सविस्तर लिहा. धन्यवाद.